प्रियांनो, माझी आशा ही आहे की तुमची उन्नती व्हावी, तुमचं कुटुंबाने उन्नती करावी, तुमचं चांगलं व्हावं, तुमच्या मुलांचं भविष्य चांगलं व्हावं, तुमचं आणि तुमच्या मुलांचं चांगलं व्हावं अशी आशा करणारा मी मेंढपाळ आहे. यामुळे बहुमूल्य विषयांचं पालन जे यावर्षी आपण करायचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. पहिला आहे, दिवसाचा पहिला तास देवाला द्या. दुसरा आहे, 20व्या दिवशी निश्चितपणे देवाच्या सानिध्यामध्ये आत्म्याने आणि खरेपणाने परमेश्वर देवाची आराधना करण्यासाठी नियमितपणे चर्चमध्ये या. जे पती येत नाही, जी पत्नी येत नाही, जे मुलं येत नाहीत, त्यांना प्रेमाने व प्रार्थनेसह त्यांनीही देवाच्या सानिध्यामध्ये येऊन आराधना करावी यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला आत्मिकता पाहिजे आहे का? स्वास्थ्य पाहिजे आहे का? आर्थिकरित्या स्थिरता हवी आहे का? आपल्याला हेच पाहिजे आहे ना? आर्थिक स्थिरता आपल्याला कोण देईल? परमेश्वर देईल. आपल्याला आरोग्य कोण देतं? देव देतो. मी माझं वचन त्यांना पाठवून मी त्यांना आरोग्य देईल व त्यांना बरे करील, हे देवाचं वचन सांगतं. यामुळे जेव्हा आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो आणि आपले त्रास आपण त्या देवाला सांगतो, तेव्हा देव आम्हाला आरोग्य देतो, तो आम्हाला स्वास्थ्य देतो. हे सत्य तुम्ही विसरू नका. व तिसरी गोष्ट, आर्थिकरित्या आम्हाला सक्षम बनायचं आहे. थोड्याशा पगारामध्ये आम्ही कधीपर्यंत अशा कमी घटीमध्ये राहणार आहोत? मुलांचं शिक्षणही करू शकत नाही असे कुठपर्यंत? कुटुंबाचं व्यवस्थित पोषणही करता येत नाही, एवढ्याशा पगारामध्ये कुठपर्यंत तुम्ही राहणार आहात? त्याकरिता परमेश्वर जी अद्भुत अशी योजना देत आहे त्याचे आशीर्वाद काय आहे पहा. मलाकी 3:10, माझ्या मंदिरात अन्न असावं म्हणून तुम्ही आपला सर्व दशांश म्हटलं आहे की थोडा दशांश म्हटलं आहे? जर तुम्ही 1000 रुपये कमावत आहात तर 100 रुपये, पूर्ण 100 रुपये देवाला द्यायचे आहेत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशांश तुम्ही माझ्या भांडारात आणा. अर्पण म्हणून तो दशांश सोपून द्या. व पुढे काय बोलत आहे? आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पहा. चांगलं हृदय ठेवून, चांगलं मन ठेवून, पवित्र जीवन जगून जी कमाई तुम्ही करत आहात तो दशांश माझ्या मंदिरात आणा आणि माझी प्रचिती तुम्ही पहा. माझी प्रचिती पहा असं स्वतः देवच बोलत आहे. मी आकाश आणि कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाला देतो किंवा नाही ह्याविषयी माझी प्रचिती पहा. सेनाधीश परमेश्वर हेच म्हणत आहे. हे देव सांगत आहे प्रियांनो, सतीश कुमार नाही. माझी आशा एवढीच आहे की तुम्हाला विपुल असे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावेत. जेव्हा मी एक विद्यार्थी होतो, जेव्हा मी एक स्टुडंटच होतो, प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी कॉलेजला असताना मला पॉकेट मनी पाठवल्या जात होता. त्या पॉकेट मनी मधूनच मी माझे खर्च कमी करून जे दूध प्यायचं ते दूध न पिता, चिकन खाण्याच्या दिवशी चिकन न खाता, एग्स खाण्याच्या दिवशी मी एग्स न खाता. त्या काळी 1 रुपयाला अंड होतं. महिन्याला 30 रुपये लागत होते, पण मी अंड खात नव्हतो. 1 ग्लास दूध 1 रुपयांचं, महिन्याला 30 रुपये लागायचे. ते दूध देखील मी पित नव्हतो, त्याचेही 30 रुपये मी वाचवायचो. अंडे न खाता मी 30 रुपये वाचवत असायचो. अशा प्रकारे मी जे अन्न मी खाल्लं पाहिजे ते न खाता जे पॉकेट मनी मला पाठवले जात होते, त्यातूनच मी देवाला स्टुडंट असतानाच 20% ते 30% पर्यंत मी देत आलो. विद्यार्थी असतानाच मी हे केलं. आता कल्वरी बुक सेंटरमध्ये काही पुस्तके मी लिहून ठेवत असतो, गीते देखील मी गात असतो. कल्वरी बुक सेंटरमधून जी काही मिळकत येत आहे, तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का? कल्वरी बुक सेंटरमधून जे प्रॉफिट आम्हाला मिळत आहे, देवाने आपल्याला काय सांगितलं? मी जी काही मिळकत तुम्हाला देत आहे त्यातून देवाने काय मागितलं आहे? 10% मला द्या असं सांगितलं आहे. किती सांगितलं? दशांश तुम्ही मला द्या म्हटलं आहे. रविवारच्या दिवशी समजा तुम्ही बुक सेंटरमध्ये जाऊन काही खरेदी केलं, तुम्हाला ही गोष्ट ठाऊक आहे का? जेव्हा 100 रुपये माझी मिळकत होते तेव्हा त्यातील 90 रुपये परमेश्वराच्या सेवेसाठी हे सतीश कुमार देत आलेले आहेत. किती देत आहे? त्या 100 रुपयांच्या मिळकतीत 90% मी देवाला देऊन 10 रुपये मी माझ्याकडे ठेवत आहे. आज ही सेवा एवढी आशीर्वादित झाली याचं कारण काय आहे? एकीकडे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मी तुम्हाला मोफत वचन सांगत आहे.
कुठल्याही प्रकारचं वेतन न घेता कल्वरी टेम्पलच्या सुरुवातीपासून मी हे केलं आहे. हीच माझी पद्धत आहे. तर मग माझ्या कुटुंबासाठी कोठून मिळकत येते? मी सांगितलं ना, कल्वरी बुक सेंटरमधून जे पुस्तके मी लिहिली, जे गीतं मी गायले, त्यातून जी मिळकत मला येते त्यापैकी जवळपास 90% मी देवाला देतो व 10%च मी माझ्याकडे ठेवत आहे. यामुळेच प्रियांनो, परमेश्वराने मला देव केलेली ही जी मोठी मंडळी आहे, अद्भुतरित्या परमेश्वर देवाने तिला आशीर्वाद दिला. प्रिय मंडळी, मग तुमच्याबद्दल काय आहे? देण्याद्वारे मी आशीर्वाद मिळवले आहेत. पहिली गोष्ट, दिवसाचा पहिला तास आपण देवाला देऊया. दुसरं, नियमितपणे आम्ही देवाच्या सानिध्यात येऊया. व तिसरं, परमेश्वराने आपल्याला दिलेल्या आशीर्वादामधून, वेतनामधून, व्यवसायाच्या कमाईमधून कमीत कमी 10% देवाला आपण आणून देऊया व आपण आशीर्वादित होऊया, समृद्ध होऊया. मी विचारत आहे, यात आशीर्वाद आहे किंवा नाही असं म्हणता. नीतिसूत्रेचं पुस्तक पाहू. वचन 24. एक मनुष्य सढळ हाताने देतो तरी देखील तो समृद्ध होतो. सढळ हाताने, आनंदाने व उत्साहाने परमेश्वराला देऊन त्या लोकांना काय मिळत आहे? समृद्धी प्राप्त होत आहे. आणि पुढे काय आहे? दुसरा मनुष्य दान देणे उगाच नाकारतो आणि तो दरिद्री बनतो. जितकं द्यायला पाहिजे तितकं न देता कमी घटी, दुष्काळ आणि अडचण ओढावून घेणारे बरेचसे आहेत असं बायबल सांगतं. सढळ हाताने देऊन समृद्ध होणारे व प्रगती करणारे देखील आहेत. त्या भावाने साक्ष दिली, एकेकाळी मी नामधारी ख्रिस्ती होतो, परंतु आता ख्रिस्ताचा स्वीकार करून खऱ्या जीवनाला मी सुरुवात केली आहे. एकेकाळी माझी देण्याची इच्छा नव्हती. प्रियांनो, ऐका, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मी अंडे खात नव्हतो, दूध पित नव्हतो, चिकन देखील खात नव्हतो. शेवटी ही गोष्ट कोठपर्यंत गेली सांगायची तर, आत्ता नाही, जेव्हा मी विद्यार्थी होतो तेव्हा भातामध्ये पाणी मिसळून मी खाऊ लागलो. एकीकडे मी माझ्या शरीराला बुकलून दास करू लागलो. अधिक तर मला देवाला द्यायचं आहे. देवाच्या सुवार्ते कार्यासाठी मी दिलं पाहिजे. एक कॉलेजचा स्टुडंट मी असतानाच माझ्या पॉकेट मनीमधून मी अधिकतर देवाला देण्यासाठी शिकलो. प्रतिफळ काय आहे? माझ्या देवाने सांगितलं आहे काय? मी आकाश आणि कपाटे उघडून विपुल असा आशीर्वाद तुम्हावर वर्षील. हे देवाने म्हटलं आहे. आज सतीश कुमार यांना कोणत्या गोष्टीची कमी आहे सांगा. देवाने सतीश कुमार यांना काय कमी केलेलं आहे सांगा. चांगलं कुटुंब मला दिलं, सुंदर पत्नी दिलेली आहे, सुंदर मुलं दिलेली आहेत व सुंदर अशी ही मंडळी दिली आहे. चांगले असे सेवक दिलेले आहेत. सुंदर अशा मंडळीचे एवढे सदस्य, हो, लाखोच्या संख्येने देवाने दिलेले आहेत. यापेक्षा मोठा आशीर्वाद काय पाहिजे? हे कसं शक्य झालं आहे? माझ्या देवाने सांगितलं आहे प्रियांनो, मी विपुल असे आशीर्वाद तुम्हावर वर्षील. देवाने सतीश कुमारला आशीर्वाद दिला की नाही? आपल्या मंडळीला आशीर्वाद दिला की नाही? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, वैयक्तिकरित्या तुम्ही सर्वांनी आशीर्वादित व्हावे अशी मनापासून मी एक मेंढपाळ म्हणून आशा करत आहे. काय आज निर्णय घेणार का? मी दिवसाचा पहिला तास प्रभूला देईल असं बोलणारे लोक आपले हात दाखवा. राईट. नियमितपणे देवाच्या सानिध्यात येऊन जिवंत परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये देवाची आराधना मी करेल असं बोलणारे लोक आपले हात दाखवा. आणि तिसरं, जे वेतन तुम्हाला प्राप्त होत आहे, ज्या कमाईतून तुम्हाला लाभ मिळत आहे, त्यात विश्वासू राहून आम्ही परमेश्वराला देऊन विपुल असे आशीर्वाद प्राप्त करू असं बोलणारे आपले हात दाखवा. ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये लागू करा अशी माझी इच्छा आहे. चौथं, नियमितपणे प्रभूच्या मेजामध्ये आम्ही सहभागी व्हायचं आहे. का? कारण देवाने आज्ञा दिलेली आहे. त्या काळी प्रथम मंडळीतील विश्वासणाऱ्यांनी काय केलं? चला आपण पाहूया. प्रेषितांची कृत्य त्यातील अध्याय 2, 41 वचन व 42 देखील वाचू. तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. म्हणजे आपण ज्याला प्रभुभोजन म्हणतो
येशूने दिलेल्या आज्ञेप्रमाणे नवीन कराराचा नियम काय आहे सांगायचं तर भाकर मोडायची आहे. हे आपण का करत असतो? येशूने आम्हासाठी मरण सोसलं आहे, त्याने रक्त वाहिलेलं आहे, त्याची आठवण करण्यासाठी प्रभूने म्हटलं, हे माझ्या स्मरणार्थ करा. हा नवीन कराराचा नियम आहे. ते भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. याचा अर्थ काय आहे? न थांबता. म्हणजे याचा अर्थ काय? एकदा प्रभू भोजनामध्ये सहभागी होणं आणि दुसऱ्यांदा सोडून देणं. एकदा देवाच्या सानिध्यामध्ये येणं, पुन्हा दुसऱ्यांदा सोडून देणं. एकदा प्रार्थना करणं, दुसऱ्यांदा प्रार्थना करणं सोडून देणं. एकदा वचन वाचणं, पुन्हा वचन वाचणं सोडून देणं. हे असं नाही प्रियांनो. न थांबता, कुठलाही गॅप न देता नियमितपणे ते दररोज प्रार्थना करत होते. तेच सांगत आहे, प्रति दिवशी सकाळी लवकर उठा, दिवसाचा पहिला तास देवाला द्या, दररोज द्या. व दुसरं, त्यांनी दररोज वचनाचं चिंतन केलं. दररोज मंडळी देवाच्या वचनावर मनन करा. जर तुम्हाला पूर्ण बायबल वाचायचं आहे तर दररोज तुम्ही 4 अध्याय वाचा. किती अध्याय वाचा? 4 अध्याय. बायबलमध्ये माहीत आहे किती अध्याय आहेत? 1189 अध्याय आहेत. म्हणजे जवळपास 1200 अध्याय आहेत. जर तुम्ही 365 दिवस व्यवस्थित डिवायडेड केले तर दररोज तुम्ही निश्चित 3 अध्याय ते 4 अध्यायापर्यंत निश्चित वाचून घेण्याची सवय लावा. तुम्ही कितीही बिझी असाल, बायबलचे 3 ते 4 अध्याय तुम्ही दररोज वाचत चला. त्यामुळे नवीन वर्षामध्ये तुम्ही हे बायबल पूर्णपणे वाचून काढाल. आपण ख्रिस्ती असून देखील पूर्ण बायबल वाचून न काढणं हा जरा देखील आनंदाचा भाग नाहीये. ही अजिबात आत्मिकता नाहीये. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, उद्याच्या दिवशी कोणीतरी विधर्मी व्यक्तीने तुम्ही तुमच्या देवाबद्दल सांगता, बायबलबद्दल सांगता, काय तुम्ही पूर्ण बायबल वाचलं का असं विचारलं तर तुम्ही लगेचच तोंड बंद करून थांबायचं नाहीये. तुम्हाला हे बोलता आलं पाहिजे की मी अनेक वेळा पूर्ण बायबल वाचलं आहे. हे बोलता आलं पाहिजे. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, मी सांगत आहे, प्रत्येक दिवशी तुम्ही 3 ते 4 अध्याय निश्चित वाचण्याची सवय लावून घ्या व त्याद्वारे हे बायबल प्रत्येक वर्षातून एकदा पूर्णपणे वाचून काढायचं आहे. आणि जर 2दा बायबल वाचायचं असेल तर ते देखील अवघड नाहीये. 7 ते 8 अध्याय तुम्ही दररोज वाचा. तुम्ही वर्षातून 3 वेळा देखील बायबल वाचू शकता. तुम्ही 12 अध्याय वाचा किंवा दररोज 3 अध्याय वाचू शकता. नियमितपणे तुम्ही वाचा. दिवसाचा पहिला तास तुम्ही परमेश्वराला नियमितपणे द्या. परमेश्वराच्या मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी नियमितपणे या. आपण आपले मुलं आणि आपलं कुटुंब आर्थिकरित्या सक्षम बनावं यासाठी नियमितपणे आम्ही आमचा दशांश देवाच्या मंदिरात आणावा व तसंच प्रभू भोजनामध्ये सहभाग घ्यावा. 47 वचन पाहू. देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. दररोज त्यांच्यामध्ये कोणाची भर घातल्या जात होती? प्रत्येक दिवशी ज्या नवीन लोकांचं तारण होत होतं त्यांची भर मंडळीत होत होती. प्रत्येक दिवशी आपण देवाचे साक्षीदार बनून जगायचं आहे. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय त्यातील 8व्या वचनामध्ये आपण पाहतो की तुम्ही यरुशलेमेतच राहा. व काय सांगितलं पुढे? जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरुशलेमेत वाट पहा. येशूने काय सांगितलं आहे? तुम्हाला सामर्थ्य प्राप्त झाल्यावर सर्वात प्रथम यरुशलेमेमध्ये व त्यानंतर यहुदियामध्ये व त्यानंतर शोमरोन येथे व त्यानंतर पुढे काय म्हटलं सांगा? पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. साक्षी व्हाल. तुम्हाला प्रभूचे साक्षीदार बनून जगायचं आहे. साक्षी बनणं म्हणजे याचा अर्थ काय? अनेकदा काही लोक साक्ष देत असतात. साक्ष म्हणजे कशी देतात माहीत आहे? त्या लगेच सुरू होतात. माझा पती खूप मारत होता, खूप रागावत होता, तो मला खूप त्रास देत होता. बस एवढंच ते सांगू लागतात. साक्ष देणं म्हणजे
पती कसा मारत होता, पत्नी कशी शिव्या देत होती हे नाही. साक्षीदार होणं म्हणजे माझ्यासारख्या वाईट माणसाला, माझ्यासारख्या पापी स्त्रीला ज्याने सुधारलं तो देव आहे. तो देव कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ऐका ऐका, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय म्हटल्या? येशू ख्रिस्त जीवनांना सुधारतो का? पण याचा पुरावा काय आहे? त्याचा साक्षीदार मी आहे. कसं? माझं जीवनच त्यासाठी साक्ष आहे. एकेकाळी मी दारू पीत होतो, पण आता देवाने मला त्या दारूपासून सोडवलं आहे. साक्ष देणं म्हणजे स्वतःबद्दल तुमचं सांगणं नाही. साक्ष देणं म्हणजे प्रभूबद्दल तुम्ही जे काही सांगता ती साक्ष आहे. हेच आपल्या कल्वरी टेम्पलमध्ये घडत आहे. आपण काय साक्ष देतो? एकेकाळी मी दारू पीत होतो, एकेकाळी मी भटकत होतो, एकेकाळी मी मारहाण करत होतो, अशा मला दुष्टाला, अशा मज पाप्याला एकाने बदललेलं आहे. कोणी बदललं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने बदललं आहे. हो ठीक आहे, पण त्याला काय साक्ष आहे? मी स्वतः त्या देवाचा साक्षी आहे. माझं जीवनच त्यासाठी साक्ष आहे. प्रियांनो, हीच आहे जी देवाची इच्छा आहे. त्याने काय म्हटलं? यरूशलेममध्ये तुम्ही वेट करत राहा. पवित्र आत्मा जेव्हा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला काय प्राप्त होईल? सामर्थ्य प्राप्त होईल. व सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर तुम्ही काय कराल? या जगामध्ये तुम्ही माझे साक्षी होऊन जगाल. जेव्हा देवाचं सामर्थ्य आम्हाला प्राप्त होतं, भूतकाळात जेथे आपण पराभूत झालो, जेथे आम्ही पडलो होतो, जेथे देवाचा अपमान होईल असं आपण जगलो, तेथेच देवाचं गौरव होईल असं आपण जगू लागू. ऐका, पेत्र असेल किंवा पेत्रासोबतचे शिष्य असतील, त्यांनी काय केलं होतं सांगा? प्रभू आम्ही तुझ्यासाठी आपला प्राण देऊ असं बोलले होते ना? मग आम्ही प्राण देऊ असं जे बोलले होते ते शिष्य जेव्हा रोमनचे सैनिक येऊन प्रभू येशू ख्रिस्ताला पकडू लागले, त्या सर्वांनी काय केलं? येशू ख्रिस्ताला सोडून पळून गेले. मग येशू ख्रिस्ताला सोडून जे पळून गेले असे ते भित्रे सर्व शिष्य होते. पण ज्या लोकांना ते घाबरले, ज्या लोकांना घाबरून ते पळून गेले, नंतर त्याच लोकांच्या समोर तो पेत्र उठून उभा राहिला. कधी? देवाचं सामर्थ्य त्याच्यावर उतरल्यानंतर. पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्यावरती उतरून आला तेव्हा त्यांना सामर्थ्य प्राप्त झालं. व त्या सामर्थ्याने काय केलं? जे त्यांना घाबरवत होते, जे त्यांचा तिरस्कार करत होते, त्यांना दाबत होते, त्या सर्वांच्या समोर त्यांना उभं केलं. ज्या ख्रिस्ताला तुम्ही वधस्तंभावरती खिळून मारलं, त्या ख्रिस्ताला देवाने मेलेल्यातून जिवंत केलेलं आहे. याचे आम्ही साक्षीदार आहोत. तो ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला आहे. तोच या जगाचा तारणारा आहे. तोच ख्रिस्त आहे. याचे आम्हीच साक्षीदार आहोत. असं सांगून त्यांनी यरूशलेमेमध्येच ज्या लोकांना ते घाबरत होते, ज्या अधिकाऱ्यांना घाबरले होते, त्या लोकांच्या समोरच ते धैर्याने ख्रिस्ताचे साक्षीदार होऊन जगले. त्यांनी काही लपवलं नाही. कुठल्या गोष्टीचं भय त्यांच्यात राहिलं नाही. तर हिमतीने ते देवाचे साक्षीदार बनून धैर्य दाखवून उभे राहिले. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देवाच्या सामर्थ्याने भरल्या जावं याकरिता, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या जाण्यासाठीच आपण देवाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा आहे. त्या लोकांनी हेच केलं. पाहूया प्रेषितांची कृत्य, 1 अध्याय 12 वचन. चला मी वाचत आहे. मग यरूशलेमे जवळ म्हणजे शब्बात दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावर ते यरूशलेमेस परत आले. आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत गेले. तेथे पेत्र, याकोब, योहान, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्तलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. ते सर्व जण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना व विनवणी करण्यात तत्पर असत. हे सर्व लोक प्रार्थना करत होते. प्रियानो, जेव्हा ते अशी प्रार्थना करत होते, पाहूया 2 अध्याय 1 वचन. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिभासारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या
एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यांनी प्रार्थनेत राहून वाट पाहिली. तेव्हा त्यांना देवाचं सामर्थ्य आणि देवाचा आत्मा प्राप्त झाला. जेव्हा ते देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने भरले गेले तेव्हा काय घडलं? ते यरुशलेमेमध्ये देवाचे साक्षीदार बनून जगू लागले. येशू ख्रिस्ताने त्यांच्या जीवनात जे चांगलं केलं आहे त्याबद्दल व त्याने त्यांना दिलेल्या तारणाबद्दल व वधस्तंभावरील त्याच्या बलिदानाबद्दल ते साक्ष देऊ लागले. हेच कार्य आपण करायचं आहे. जे परिवर्तन देवाने तुम्हाला दिलेलं आहे, कशा प्रकारे देवाने तुमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे, कशा प्रकारे त्याने तुमचं तारण केलं आहे, कशा प्रकारे तुमचं कुटुंब त्याने उभं केलं आहे, कशा रीतीने देवाने तुम्हाला आरोग्य दिलं, कशा प्रकारे देवाने तुमच्या मुलांना सुधारलं, याची साक्ष जगात द्यायची आहे. डेव्हिड लिव्हिंगस्टन नावाचे सेवक आफ्रिका या देशात गेले आणि आफ्रिकेच्या जंगलामध्ये जाऊन जेव्हा ते तिकडे सुवार्ता सांगू लागले, त्यांची सुवार्ता कोणीही ऐकली नाही. तेव्हा ते अतिशय खिन्न झाले. कितीतरी परिश्रम घेऊन प्रेमाने सुवार्ता सांगितली तरी देखील कोणालाही ती समजून आली नाही. खरं तर यांची भाषा वेगळी होती, ऐकणाऱ्यांची भाषा वेगळी होती आणि हे जे बोलत आहे ते वेगळं होतं. अशा परिस्थितीमध्ये निराश आणि हताश होऊन ते म्हणाले, देवा, मी माझी पत्नी आणि मुलांना इंग्लंड देशामध्ये सोडलं, माझा जीव धोक्यात घालून मी या नरभक्षक लोकांच्या मध्ये आलो. हे जे माणसांना मारून खाणारे लोक आहेत, हे लोक माझं प्रेम आणि मी सांगत असलेली सुवार्ता समजून घेत नाहीयेत आणि वरून ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यांच्या हाताने मरण्यापेक्षा भलं आहे की मी इंग्लंड देशात जाऊन जिवंत राहावं आणि तेथे सुवार्ता सांगितलेली चांगली आहे ना. मी परत जातो असं म्हणत ते देवाच्या समोर विनवणी करू लागले. एक टेंट बांधून त्या टेंटमध्ये ते प्रार्थना करत होते. तेव्हा टेंटच्या बाहेर काहीतरी आवाज त्यांना ऐकू आला. हा आवाज कशाचा आहे असा विचार करत हळूच त्यांनी त्या खिडकीचा पडदा बाजूला केला. तेव्हा एक कुत्रं तेथून चाललेलं होतं. त्या कुत्र्याकडे त्यांनी बारकाईने पाहिलं तेव्हा त्या कुत्र्याच्या पायाला जखम झालेली होती. त्याच्या पायातून रक्त येत होतं. ते कुत्रं लंगडत चाललं होतं. आता ते स्वतः एक डॉक्टर होते यामुळे तेव्हा ते त्या टेंटमधून बाहेर निघाले आणि लंगडत चाललेल्या त्या कुत्र्याला त्यांनी पकडलं आणि त्याला आत आणलं आणि त्याची ती जखम पुसून त्यांनी त्या जखमेला औषध लावलं व त्याला पट्टी बांधली. त्याला पट्टी बांधल्यावर ते म्हणाले, ऐक कुत्र्या, देव तुझ्यावरती प्रेम करतो, म्हणूनच देवाने मला येथे पाठवलं आहे. तुझ्या जखमेला पट्टी बांधण्यास सांगितलं म्हणून मी ही पट्टी तुला बांधलेली आहे. पाहिलं ना देव तुझ्यावर किती प्रेम करतो. ते प्रेम दाखवण्यासाठी देवाने मला तिथून येथे पाठवलं आहे. म्हणूनच मी तुला जवळ घेऊन ही पट्टी बांधलेली आहे, असं त्यांनी देवाची सुवार्ता कुत्र्याला सांगितली. तेव्हा ते कुत्रं पट्टी बांधल्यानंतर निघून गेलं. मग ते कुत्रं गेल्यानंतर लिव्हिंगस्टन पुन्हा गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करू लागले, देवा, माणसांना सुवार्ता सांगितली तर त्यांना ती समजून आली नाही. मग कुत्र्याला सुवार्ता सांगण्यासाठी तू कुत्र्याला पाठवलंस का? आता त्या कुत्र्याला उपचार दिले आणि तुझं प्रेम दाखवून त्याला पाठवलं प्रभू. आता तू काय करशील मला ठाऊक नाही. मी येथून जातो प्रभू, असं म्हणून पुन्हा प्रार्थना करू लागले. तेव्हा त्यांना पुन्हा बाहेर थोडासा आवाज येऊ लागला. कशाची तरी चाहूल ऐकून आली. त्यांच्या मनात अशी भीती होती की माहिती नाही कोणत्या दिवशी या जंगलातील नरभक्षक लोक माझ्यावर हल्ला करतील आणि मला मारून टाकतील. अशा स्थितीत जेव्हा ते घाबरलेले होते, अशा त्या वेळेमध्ये प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया ऐका. तेथे काय घडलं ठाऊक आहे? त्यांनी जशीच आपली खिडकी पुन्हा उघडली त्यांना पुन्हा ते कुत्रं दिसून आलं. अरे, हे पुन्हा का आलं असं म्हणत त्यांनी पुन्हा दरवाजा उघडला. तेव्हा त्या कुत्र्याने जाऊन 7 कुत्र्यांना बरोबर आणलं होतं. प्रियांनो, किती कुत्रे आणले होते? 7 कुत्रे ते घेऊन आलेलं होतं. प्रिय भाऊ आणि बहिणींनो ऐका, ते जे 7 कुत्रे आले होते त्या प्रत्येक कुत्र्याच्या शरीरावर कुठे ना कुठे जखमा होत्या. त्या कुत्र्याने काय विचार केला माहीत आहे? जखमांना पट्टी करणारा एक व्यक्ती येथे आहे, यामुळेच त्याने माझ्या जखमांना पट्टी बांधली. हा कोणत्याही कुत्र्यांच्या जखमांना पट्टी बांधू शकतो म्हणून त्याने 7 कुत्रे बरोबर आणले. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, त्या कुत्र्यामध्ये काय होतं माहीत आहे? ऋणी राहणारं जीवन. ते कुत्रं कोणाला ओळखत होतं माहीत आहे? जखमांना पट्टी बांधणाऱ्याला ते ओळखत होतं. शरीराच्या जखमापेक्षाही मोठा आत्म्याचा घाव असणार आहे. म्हणजे तुमच्या पापाच्या बदल्यामध्ये जो दंड मिळणार आहे तो भयंकर दंड, नरकाचा दंड आहे. त्या नरकाच्या दंडापासून तुम्हाला आणि मला देवाने काय केलेलं आहे? वाचवलं आहे. त्यासाठीच येशूने प्राण दिला. हे जे सत्य आहे ते सर्व जगाला आपण जाऊन सांगावं ही आज्ञा प्रभूने आपल्याला दिलेली आहे. शेवटचं वचन पाहू. स्तोत्र 96 वचन 1. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व
पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रति दिवशी करा. राष्ट्रामध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्य जाहीर करा. 10व्या वचनाची शेवटची लाईन पाहू. राष्ट्रातील लोकांना विदित करा की तो सरळपणे लोकांचा न्याय करेल. ही आपली जबाबदारी आहे. प्रियांनो, प्रत्येक दिवशी दिवसाचा पहिला तास आपण देवाला देऊया. नियमितपणे आम्ही देवाच्या सानिध्यात येऊ. नियमितपणे देवाला आपण अर्पण देऊ. नियमितपणे आम्ही देवाचे साक्षीदार बनून जीवन जगू व नाश पावणाऱ्या आमच्या कुटुंबातील लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये घेऊन येऊया. ते कुत्रं बरं झाल्यावर त्याने काय केलं माहीत आहे? 7 कुत्र्यांना घेऊन आला. का माहीत आहे? त्याला विश्वास बसला. का ठाऊक आहे? तो ऋणी राहणारा होता. आज माझा प्रश्न आहे, तुम्हापैकी किती लोक देवाने मला बरं केलेलं आहे असं बोलणारे आहेत? आपले हात दाखवा. देवाने मला बरं केलं आहे असं बोलणारे लोक. खरोखर जर तुम्हाला देवाने बरं केलं आहे तर या वर्षी तुम्ही प्रत्येक दिवशी कोणा ना कोणा व्यक्तीला देवाने तुमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे परिवर्तन केलं आहे, कशा प्रकारे देवाने तुम्हाला ठीक केलं, कशा प्रकारे देवाने तुम्हाला पवित्र बनवलं, कशा रीतीने देवाने तुमच्या जीवनात तारण दिलं आणि तुम्हाला आशीर्वादित केलं, कशा प्रकारे देवाने पापी सवयीतून तुम्हाला सोडवलं व कसं तुमच्या जीवनात कार्य केलं, याचे साक्षीदार बनून तुम्ही जगायचं आहे. या 4 ते 5 गोष्टी आम्ही येथून पुढे निश्चित कृतीमध्ये आणून जीवन जगू. मनुष्याला सुधारणाऱ्या देवाच्या वचनावर आम्ही मनन करत राहू व आम्हाला सुधारणाऱ्या देवाच्या सानिध्यात आम्ही प्रार्थना करू. आम्हाला सुधारणाऱ्या देवाच्या मंदिरामध्ये आम्ही नियमित येऊ व देवाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक दिवसाचा 1 तास आम्ही देऊ. आम्हाला सुवर्ण भविष्य देणाऱ्या देवाला आम्ही आमचं जीवन देऊ असं बोलणारे आपले हात दाखवूया. पवित्र परमेश्वर देव बापा, तुझ्या सानिध्यामध्ये नवीन वर्षाच्या या पहिल्या दिवशी, वर्षाच्या प्रथम दिवशी, नवीन वर्षाच्या या आराधनेमध्ये संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुझे आभार मानतो देवा व तुझी स्तुती करतो. महत्त्वपूर्ण असे निर्णय आम्ही घेत आहोत देवा. एका नामधारी ख्रिस्ती व्यक्तीने तुझ्या सानिध्यामध्ये येऊन जेव्हा त्याचं जीवन तुला समर्पित केलं, तो कशा रीतीने आशीर्वादित झाला, कसं त्याचं कुटुंब आशीर्वादित झालं, ही साक्ष आम्ही ऐकली आहे. त्या साक्षीमधून 5 महत्त्वपूर्ण असे जे सत्य आहेत ते आम्ही शिकलो आहोत. पहिली गोष्ट, दिवसाचा पहिला तास आम्ही तुझ्यासोबत घालू. नियमितपणे पहिला तास तुझ्याबरोबरच घालू. व दुसरं, नियमितपणे आम्ही तू आशीर्वाद देतो त्या दिवसामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये येऊ. नियमितपणे प्रभू भोजनामध्ये सहभाग घेऊ व नियमितपणे आमच्या मिळकतीमधून दशांश व तुझे अर्पण तुला देऊ. नियमितपणे आम्ही वचनावरती मनन करू. नियमितपणे आम्ही तुझी प्रार्थना करू. आम्ही नियमितपणे देवा तुझे साक्षीदार बनून आम्ही जीवन जगू व तुझ्या राज्याची सुवार्ता सर्व जगामध्ये आम्ही घेऊन जाऊ. त्यासाठी तुझी कृपा तू दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना मागतो बापा, आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.